बीजेपी आमदार सुनील राणे द्वारा क्रिसमस और अटल बिहारी वाजपेयी जयंती के उपलक्ष्य में अथर्व फाउंडेशन की तरफ से गोराई गांव व मनोरी गांव के लिए होली मैगी चर्च में एम्बुलेंस डोनेट किया गया। इस अवसर पर सांसद गोपाल शेट्टी, आमदार सुनील राणे, अथर्व फाउंडेशन के सहयोगी, गोराई गांव के लोग और बीजेपी के कार्यकर्ता मौजूद थे। मैं राइट साइड पे जब देख रहा हूँ तो ये चर्च 1810 में बना था, यानी आज से 210 साल पहले ये चर्च का निर्माण हुआ। लेकिन यहाँ पर हॉस्पिटल का निर्माण आज 210 साल के बाद में भी नहीं हो रहा है। तो मैं नगरजनों से इस बात का भी अपील करूँगा कि देश और दुनिया विकास के और आगे बढ़ रहा है, तो ऐसे समय पर किसी गांव में रहने वालों के हित में नहीं है। इसलिए आज भी मोदी जी का जो मंत्र है विकास के साथ में जुड़ जाइए। जो भी दुनिया और देश में सुविधाएं उपलब्ध होती है वो हम सब नगरजनों को भी मिलना चाहिए। ये मेरा पहले दिन से मत है। रामनाथ जी के प्रयास से दरिया के नीचे से पानी हम लोगों ने डालकर यहाँ पर गांव में पाणी पहुंचाया। आणि संपूर्ण बोरिवलीमध्ये असलेल्या ख्रिश्चन बांधवांना आणि भगिनींना आणि मातांना मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी आणि अथर्व फाउंडेशनच्या वतीने मी आणि उत्तर मुंबईचे खासदार सन्माननीय गोपाल शेट्टीजी आम्ही शुभेच्छा देतो। आणि याच दिवशी सन्माननीय भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांचासुद्धा आज जन्मजयंतीच्या निमित्ताने जन्मदिवस आहे। आणि त्या निमित्ताने गोराईकरांची खूप दिवसापासूनची मागणी होती की या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये इकडनं आजारी पडलेल्या रुग्णाला पलीकडे समुद्राच्या पलीकडे बोरिवली येथे घेऊन एक ॲम्ब्युलन्सचं वितरण गोराई आणि मनोरीच्या नागरिकांसाठी करतो आहोत। अनेक वर्षापासून असलेले प्रश्न सन्माननीय गोपालजी यांनी म्हणजे विजेचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ज्या वेळेला गावकऱ्यांचे हे प्रश्न कित्येक वर्षापासून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सोडवलेसुद्धा। त्यामध्ये आता येणाऱ्या कालावधीमध्ये मनोरीमध्ये जो दवाखाना आहे तो ग्रामीण दवाखान्याला नवीन रूप देऊन त्याला तळमजला अधिक एक असा नवीन मनोरीचा दवाखाना आपण बनवणार आहोत। मनोरीमध्ये समुद्रावर असलेली हिंदू स्मशानभूमी आहे, त्या हिंदू स्मशानभूमीचं सुद्धा काम मी आणि सन्माननीय खासदार गोपालजी येणाऱ्या 27 तारखेपासून करणार आहोत। आदिवासी क्षेत्रामध्ये जिथे जंगल क्षेत्रामध्ये आदिवासींना घरं देण्याचा सरकारचा म्हणजे केंद्रीय सरकारचा जो एक उपक्रम आहे, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या प्रत्येक गोष्टीमधून कृतीमधून एक गोष्ट जाणवते की गावामध्ये जंगलामध्ये जिथे जिथे लोक राहत असतील त्यांना स्वतःचं घर बांधून देण्याचा एक मनोदय त्यांनी व्यक्त केला। त्याच्या अंतर्गाने आज आम्ही गोराईतल्या जामदारपाडा येथे आदिवासींना वनक्षेत्रामध्ये पहिलं घर उपलब्ध करून दिलं। सबसे पहले हमारे सभी इस देश के क्रिश्चियन हमारे भाई और बहनों को आज की नाताल की शुभकामनाएं देता हूं। वैसे ही इस हिंदुस्तान के भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय श्री अटल बिहारी वाजपेयी जी के जन्म जयंती के उपलक्ष्य में सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को लाख लाख शुभेच्छा देता हूं। वैसे गोराई मनोरी के विकास के काम की शुरुआत आदरणीय श्री रामभाऊ नाइक जी से लेकर सन्माननीय सांसद श्री गोपाल शेट्टी जी ने की थी। यहाँ पर पीने की पानी की समस्या हो, जैसे कि इन्होंने हमारे सांसद जी ने कहा कि समुद्र के नीचे से पीने की पानी की लाइन की व्यवस्था उन्होंने की। उसके पश्चात 1998 में जब इस मुंबई के पहले उपमहापौर इस नाते श्री गोपाल शेट्टी जी बने तो लाइट की व्यवस्था उन्होंने की। बहुत बड़ा सराहनीय और उल्लेखनीय काम इन्होंने किया। उसी के मार्ग पे आने वाले समय में जो दिक्कतें थी, जो प्रश्न थे, वैसे आज अथर्व फाउंडेशन के माध्यम से गोराई और मनोरी के सभी लोगों के लिए एक एम्बुलेंस का वितरण आज हम करने जा रहे हैं। ये बात निश्चित रूप से कोरोना के इस महामारी के संकट में जानी गई, पहचानी गई कि गोराई और मनोरी के लोगों को बोरिवली के अस्पताल में जाना समुंदर पार करके बहुत कठिनाई हो रही थी और इसके बारे में लगभग मेरी और सन्माननीय सांसद जी की चर्चा हो रही थी कि इसको कैसे हल करें। गोपालजी शेट्टी साहेब, आमचे आमदार सुनील राणे सर आणि शिवानंद शेट्टी साहेब आणि सर्व अथर्व फाउंडेशनचे जे सभासद आलेले आहेत, पहिल्यांदा त्यांना सर्वांना या नातालच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे की गोपालजी शेट्टी साहेब की आमचे MLA आमच्या या भागामध्ये काम करत आहेत आणि बरंचसं काम त्यांच्या हातून झालेलं आहे आणि होत आहे।
तुमच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या प्रयत्नानं मुलांना नोटबुक वाढवणं, वॉटर बॉटल, कंपॉस बॉक्स, आमचा जो चर्चच्या सामन्याचा भाग आहे त्या बाजूचा सुशोभीकरणाचा भाग ते त्यांच्याच प्रयत्नाने झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही लघुउद्योग महिलांसाठी जे स्टिचिंग क्लासेस चालू केलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ 31 बाया आणि मुली त्यामध्ये भाग घेतलेले आहेत. 5 मशीन ते त्यांच्याकडून आलेले आहेत आणि अशा प्रकारे विकासाचं कार्य. आणि आज क्रिसमस आणि आनंदाच्या दिवशी जी आमच्या गोराईकरांची आणि मनोरकरांची इच्छा होती की आपल्याकडे एखादं ॲम्ब्युलन्स असावं आणि ते आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि आज त्या मागणीची पूर्तता होती. ज्यामुळे क्रिसमसच्या दिवसामध्ये सांताक्लॉज काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन येतो आणि आज मला वाटते की तुम्ही सर्वजण एक गिफ्ट घेऊन आलेलं आहे. त्याबद्दल या गिफ्टबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. ही व्हॅन, ही ॲम्ब्युलन्स, ही मनोरी गोराई आणि आदिवासी पाडा यांच्यासाठी वापरली जाईल. फक्त कस्टडी ही आमच्या चर्चच्या याच्यामध्ये आहे, कोणीही मागू शकतो. इतर धर्मीय लोक सर्वांसाठी ही ॲम्ब्युलन्स ही अवेलेबल असेल. आप देख रहे हैं सक्षम न्यूज इंडिया, सबसे पहले सबसे तेज.